राष्ट्रवादीची उद्या मुंबईमध्ये बैठक। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांची निवड निश्चित। उद्याच शपथविधी होणार। सुनेत्रा पवारांबाबत भाजपचं केंद्रीय नेतृत्व सुद्धा सकारात्मक, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाचीच मागणी। उद्या बैठकीत निर्णय झाल्यास उद्याच शपथविधी होणार। छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट। उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीच्याच वाट्याचं, नाव सुचवा, निर्णय घेतो। बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा तटकरेंना शब्द, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीत राजकीय हालचालींना वेग। प्रफुल्ल पटेलांसह भुजबळ, तटकरे, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी मंत्र्यांमध्ये सव्वा तास चर्चा। अजित पवार यांच्याकडील खात्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे, असं फडणवीसांना सांगितलं। प्रफुल्ल पटेलांची माहिती। बारामतीत अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन। करा-नीरा नदीच्या संगमावर विधी संपन्न। सुनेत्रा पवार कुटुंबियांसह सुप्रिया सुळे उपस्थित। अजित पवारांच्या निधनाच्या 2 दिवसानंतर शरद पवार सक्रिय। पवारांकडून बारामतीमध्ये प्रदूषित नीरा नदीची पाहणी, ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या। दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार। आज किंवा उद्या निर्णय घेण्याची शक्यता। शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनामुळे फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन। अजित पवारांकडून काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात अर्थसंकल्पाबाबत बैठक। राज्याचा महसूल वाढवण्यासाठी बैठकीत चर्चा। 8 तारखेपासून बैठकांचं आयोजन ठरलं होतं, अशी ही माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू। राज्य सरकारचे आदेश। डीजीसीएच्या फॉरेन्सिक टीम नंतर आता सीआयडीकडून चौकशी, तपासाचा वेग वाढला। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलिसांकडून मिसफायर। बंदूक लोड करतानाचा प्रकार। अमित शहा आणि दिग्गज नेते उपस्थित असताना मोठी दुर्घटना टळली, तर सलामीसाठी वापरलेले राऊंड डमी असल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण। अजित पवार यांच्या निधनामुळे पुण्यामध्ये राष्ट्रवादीनं निवडणुकांचा प्रचार थांबवला। मतदारांना केवळ पत्रकं वाटून प्रचार करणार। उमेदवारांच्या कोणत्याही सभा, रोड शो न घेण्याचा निर्णय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्याला शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांची मारहाण। नालासोपाऱ्यामध्ये धिंड काढली। संबंधित व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात। अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड। शारदा खेडकरांच्या निवडीनंतर सभागृहात गोंधळ। एमआयएम ऐनवेळी तटस्थ राहिल्यामुळे काँग्रेस आक्रमक। 5 महिन्यांमध्ये 35,000 मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 23,000 प्रमाणपत्र वाटली। हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्रांचं वाटप। पुण्याच्या भोरमधील विसगाव खोऱ्यामध्ये कथित जादू टोण्याचा प्रकार। घरांसमोर लिंबू गुलालाच्या पुड्या। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून गावोगावी जनजागृती। जळगावला अवकाळी पावसाचा तडाखा। चोपड्यामध्ये गारपिटीमुळे 57 गावांमधील पिकांचं नुकसान। 40 गावातील 9 गावांमध्ये हानी, तर जिल्ह्यामध्ये 23 घरं, 4 गोठ्यांची पडझड। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाचा नकार। फक्त दुरुस्तीला परवानगी दिल्याचं स्पष्ट। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना मोठा दिलासा। प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार। 2025-26 आर्थिक वर्षात बजेटमधील निधी वितरणाला कात्री। बांधकामं, वाहन खरेदी, इतर प्रशासकीय खर्चावर निर्बंध। निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये लाडकी बहीण योजनेचा उल्लेख। लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे अनेक राज्य कर्जात गेल्याचा अहवाल।